नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका रोडे आपल्या सर्वांचं आपल्या पालवी अॅग्रिको चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करते। शेती क्षेत्रामधील 27 वर्षांपेक्षा अधिकच्या अनुभवानंतर आपल्या शेतीला प्रदीर्घ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड देऊन एक नवा दृष्टिकोन तयार करणारे आदरणीय पालवी अॅग्रिकोचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल जाधव सर आज आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्याकडूनच आपण आपल्या पालवी अॅग्रिकोचं विजन मिशन याबद्दल तर माहिती घेणारच आहोत। सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली खास करून भारतातील शेतकऱ्यांसाठी B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला, तर त्याबद्दल आज आपण त्यांच्याकडूनच खास करून माहिती घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। सर्वप्रथम आपला सर छोटासा परिचय करून द्या सर आपला। माझं नाव राहुल जाधव। मी गेले 26-27 वर्ष ॲग्रिकल्चर आणि वेटरनरीमध्ये कार्यरत आहे। त्यापैकी मी वयाचे टोटल माझ्या अनुभवामध्ये मी 17 ते 18 वर्ष नोकरी केली आणि राहिलेल्या ह्याच्यामध्ये मी गेले 6-7 वर्ष व्यवसायामध्ये आहे। या व्यवसायामध्ये व्यवसाय करत असताना व्यवसायाचे अनेक टप्पे बघितले, नोकरीमध्ये अनेक टप्पे बघितले। हे करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की जर पुढे जायचं असेल, व्यावहारिक दृष्टिकोन पाहिजे असेल आणि जर आपण ज्या शेतकऱ्यांच्यावर जीवावर जगतोय त्यांच्यासाठी काही जर करायचं असेल तर मार्केटमध्ये एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म तो डेडिकेटेड असेल। आता ऑलरेडी मी असं नाही म्हणू शकणार की महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चरचे काही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत, पण प्रत्येकाची एक स्ट्रेंथ आहे, विकनेस आहे। मग बाबा ह्या काम करत असताना की ह्याचा लॅकुना काय आहे हे सगळं आयडेंटिफाय करून की आम्ही गेले 3 वर्ष झाले प्लॅटफॉर्मवर आमचं काम चालू आहे। B2B आणि B2B B2C असं दोन्हीचं संमिश्रण असणारा, त्याचबरोबर त्याला AIचं मी भारतातला सर्वप्रथम असं का म्हणतो तर त्याला जेवढे काय आता ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याला 2 प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत। एक पहिली फक्त त्यांच्याकडे एक तर टेक्स्ट मेसेजवर किंवा चॅटबॉट काही जणांच्याकडे आहेत, पण AI इंटिग्रेटेड असणारा हा भारतातला पालवी अॅग्रिको हा पहिला प्लॅटफॉर्म आहे। तर त्याचं उद्दिष्ट असं आहे की आता आम्ही भारतातला पहिला AI इंटिग्रेटेड म्हणतोय, पण त्याचबरोबर आम्ही त्यांना शेतकऱ्यांना काय द्यायचा प्रयत्न करतोय। आता ई कॉमर्स म्हणलं की एक माफक अपेक्षा असते की जसं तुम्ही तुलना करता अर्बन कस्टमरसाठी, अर्बन कस्टमरमध्ये होतं काय किंवा अगदी तुम्हाला सुईच्या पासून अगदी कपड्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध मिळतात। पण ॲग्रिकल्चरमध्ये होतं काय, काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याकडे कुणाकडे पेस्टिसाइड मिळतात, कुणाकडं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मिळतात, कुणाकडं फर्टिलायझर मिळतात। आता आम्ही पालवी अॅग्रिको प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं सप्टेंबर गणपतीचं सीझन चालू आहे, पण गणपतीच्या मुहूर्तावर आम्ही बळीराजाच्या सेवेमध्ये हा प्लॅटफॉर्म दाखल करतोय आणि आमच्याकडे प्रामुख्यानं 12 कॅटेगरी आम्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतोय। आता 12 कॅटेगरी म्हणजे काय की सुरुवातीला बाबा पेस्टिसाइड 1, त्याच्यानंतर फर्टिलायझर 2, सीड्स 3, त्याच्यानंतर डेअरी इक्विपमेंट 4 आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर टूल्स आहे, हार्डवेअर आहे, स्प्रे पंप आहे, अशा टोटल 12 कॅटेगरी आणि 12 कॅटेगरीचे 300 प्रोडक्ट उपलब्ध करून देतोय। आणि हे करत असताना की आम्ही 3 प्रकारच्या सेवा देतोय। एक तर ऑफलाईन चॅनल आहेच आहे, प्लॅटफॉर्म म्हणलं की आता तुम्ही प्रत्येक गावामध्ये बघितलं की गेल्या 10 वर्षापूर्वीचा काळ आणि आता अलीकडचा काळ, तर प्रत्येक खेडेगावामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता अर्बन एरियाचे म्हणजे अगदी तुम्हाला कंझ्युमर आयटमसाठी लागणारे सगळे डिलिव्हरी पार्टनर तुम्हाला खेड्यापाड्यामध्ये दिसायला लागले। पण जेवढं प्रामुख्याने ॲग्रिकल्चरमध्ये एंगेजमेंट पाहिजे होती ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून ते नव्हती। तर त्यासाठी आम्ही आता कृषीदूत म्हणून महाराष्ट्रातल्या 161 तालुक्यामध्ये कृषीदूत ठेवलेत। उद्देश की कृषीदूतच हा आम्ही नाव का दिलं, ॲक्च्युली त्यांचं काम आहे की बाबा पालवी अॅग्रिकोच्या वतीनं जो दूध म्हणजे आपण दूध म्हणलं की आपल्याला एक मेसेज जातो की बाबा काहीतरी तो तुमचा संदेश वहन करणारा आहे। तर प्लॅटफॉर्मच्या सगळ्या सर्व्हिसेस माझ्या बळीराजापर्यंत पोहोचाव्यात, त्यांना लागणाऱ्या गोष्टी सहजरित्या सुलभरित्या उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी कृषीदूतची आम्ही निर्मिती केली। त्याचबरोबर मग आम्ही बॅकएंड ऑफिसला आमच्याकडे BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आता आज रोजी 80 ग्रॅज्युएट डेडिकेटेड की ज्यांचे ॲग्रोनॉमिस्ट म्हणून ते तुम्हाला सेवेसाठी तत्पर आहेत। पुण्यामध्ये ऑफिस आहे की ते तुम्हाला ऑन कॉल तो क्रॉप ॲडवायझरीची सेवा पाहिजे असेल तर ते देतात आणि बाकीच्या ऑर्डर असिस्टंटसाठी मदत करतात। तर अशा दोन्ही अँगलनी ऑफलाईन आणि ऑनलाईन असं ड्युअल पर्पज चॅनल इस्टॅब्लिश केला। त्यामुळे आम्ही त्याला असं म्हणतो B2B आणि B2C मध्ये AI इंटिग्रेटेड केलेला भारतातला पहिला प्लॅटफॉर्म आहे। ओके, खूप छान सर। ऑलरेडी आपलं पालवी अॅग्रिको एक मार्केटमध्ये आज ब्रँड बनत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्ही कॅटेगरी आज पुरवताय, पेस्टिसाइड असेल, फंजिसाइड वगैरे बाकीचे असतील। हार्डवेअर मध्ये जे सर ताडपत्री बद्दल आम्हाला ऐकायला मिळालं, तर ताडपत्री बद्दल काय सांगाल सर? कसं मार्केटपेक्षा आपली ताडपत्री कशी वेगळी आहे सर?
नाही, आता ऍक्च्युली आम्ही ताडपत्री आम्ही आमची आहे असं म्हणत नाही. आम्ही सुरुवातीला आम्ही आता काय म्हणतोय की बाबा आम्ही आमचं टॅगलाईन आम्ही अशी केली की प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणाऱ्या गोष्टी ऑथेंटिकेट असाव्यात, व्हॅलिडेट असाव्यात. येस. त्यासाठी बाबा प्लॅटफॉर्मच्या ज्या कंपनीचे प्रोडक्ट आम्ही उपलब्ध केले, तर काही असं करत असताना काही गोष्टी आम्ही अशा ठरवल्या की डायरेक्ट जर उत्पादन कारखान्यापासून जर ग्राहकापर्यंत पोहोचवल्या तर त्याचा फायदा दोन गोष्टीसाठी होऊ शकतो की क्वालिटीमध्ये कंट्रोल ठेवता येतं येस. आणि प्राइसिंगमध्ये कंट्रोल ठेवता येतं. आता प्रत्येक वेळेला प्राइस कमी असणं हा एक त्या वस्तूचा भाग असू शकत नाही, पण दुसरी गोष्ट क्वालिटी हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. की आता समजा ताडपत्रीचा विषय बोलायचं झालं तर आपण ताडपत्रीमध्ये बघत असताना की हे मार्केट बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ह्याची मार्केट साईज खूप मोठी आहे. आता समजा आपण म्हणजे अगदी रक्षाबंधन आहे, गणपती आहे, गौरी आहे, दसरा आहे आणि दिवाळी आहे. हा जो सीझन आहे हा सगळा सणाचा सीझन आहे. येस. बऱ्यापैकी तुम्ही जर पुण्यास मुंबईसारख्या शहरामध्ये गेला तर तुम्हाला अगदी छोट्या छोट्या दुकानावर पाटी लागलेली दिसते. मोबाईलला 30% ऑफर, टीव्हीला 20% ऑफर, फ्रीजला 30% ऑफर. पण ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये हा जो बळीराजा आहे, शेतकरी आहे, हा फक्त त्याच्या ज्याला आपण सुगीचे दिवस आले म्हणतो की कारण की त्याची नेमकी पिकं पेरलेली असतात आणि ते काढणीच्या भारामध्ये असतात. येस. आणि हे असताना की मग बाबा जेव्हा जसं की उदाहरण आपण सोयाबीनचं उदाहरण घेऊ. सोयाबीन आता काढणीला आलेलं आहे. मग शेतकरी हा सण साजरा करायचा सोडून ते बाबा आलेलं शेतातलं पीक आहे ते हातात कसं घेता येईल. येस. मग त्या अनुषंगाने बाबा सगळ्यात लागणारा मोठा घटक कुठला तर ताडपत्री. येस. आता ह्या ताडपत्रीमध्ये होतं काय, ताडपत्री आता मिळत नाहीये का, ताडपत्री 100% मिळते. Yeah. पण आता जर असं बघितलं की काही गोष्टीचं बाजारपेठ जे आहे प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा लागवड आणि सोयाबीनचा पेरणी हे जास्त स्वरूपात असते आणि त्याचा सगळ्यात जास्त सोयाबीनसाठी लागणारा मोठा घटक किंवा ज्याचा आर्थिक उलाढाल मोठ्या स्वरूपात होते हा म्हणजे ताडपत्री. आता ह्या ताडपत्री जर बघितलं तर ह्याच्या खूप अशा मनोरंजक गोष्टी आहेत. ताडपत्री ही बनते किलोवर, बरोबर. विकली जाते नगावर. येस. पण मग बऱ्याच ठिकाणी असं होतं की बाबा त्या शेतकऱ्याला कोणाची शेती 2 एकर आहे त्याला कमी साईजची ताडपत्री लागते, कोणाची शेती 5 एकर आहे त्याला जास्त मोठी ताडपत्री लागते. आणि मग ह्याच्यात सुद्धा प्रकार असा होतो की साईजचं सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही गमक बघा. कोण म्हणतं 170 GSM आहे, तीच ताडपत्री काही लोक 200 मायक्रॉन म्हणून विकतात. काही लोक म्हणतात की माझी 250 GSM आहे, ती लोक तुमचं 300 मायक्रॉन म्हणून विकतात. काही लोक म्हणतात बाबा हे व्हर्जिन आहे. मग एक्झॅक्टली ज्यावेळेस तो शेतकरी त्या शेतकऱ्यासमोर प्रामुख्यानं हा प्रश्न असतो की बाबा आता पाऊस पडतोय कारण की गणपती तर दसरा की ज्यावेळेला आपण बऱ्याच आपला मान्सून किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्षत्रामध्ये मोजतो. मग तो कोण म्हणतं बाबा भाद्रपद आहे, कोण म्हणतं हस्तीचं नक्षत्र आहे. आणि ह्या कालावधीमध्ये पिकं काढणीला आलेले आहेत आणि लोकांना तो पिकाचा आपण म्हणतो की रास झाली पाहिजे आणि रास चांगली जर टिकवायची असेल तर तुम्हाला ते झाकण्यासाठी चांगल्या क्वालिटीची ताडपत्री लागेल. मग तो शेतकरी समजा गरजेपोटी कारण की त्याच्या शेतामध्ये 2 लाखाचं, 2.5 लाखाचं, 3 लाखाचं, 4 लाखाचं सोयाबीन आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी तो शेतकरी 5,000 आणि 10,000ची ताडपत्री खरेदी करताना कधी मागं पुढं बघत नाही. पण हे सगळे करत असताना की त्यांची एक प्राथमिक गरज काय असते की मला आता ताडपत्री पाहिजे. मग तो घेताना ताडपत्री घेतात आणि ते बऱ्याच वेळा लोक विकताना म्हणतात की ताडपत्री तुम्हाला 1 वर्ष टिकेल, 2 वर्ष टिकेल, पण तसं होताना दिसत नाही. आता मार्केटमध्ये जे चालतं ते लोकांच्या डोक्यात आहे की एकदा सीझन घेतला, बरीच लोक एकदा मी ताडपत्री घेतली की ती सोयाबीन जसं मळून घरात गेली ते Yes. ताडपत्री खराब झालेली असते. मग आपण ह्या ताडपत्री विषयी जर बोलायचं ठरवलं, आम्ही आता पालवी ॲग्रिको प्लॅटफॉर्मवर मग आमचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत राज पॉली फॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड, जेजुरीमध्ये फॅक्टरी आहे. तर आम्ही काम करत असताना आमची नामांकन अशी ठरवली की बाबा ताडपत्रीचे त्याचे GSM 170च पाहिजे. 170 GSM असताना त्याचं व्हर्जिन मटेरियल पाहिजे. आता व्हर्जिन आणि नॉन व्हर्जिन मध्ये काय येतं, तुम्ही दोन्ही ताडपत्र्या जर शेजारी ठेवल्या व्हर्जिन आणि नॉन व्हर्जिन मटेरियलचे, तर तुम्हाला उलट नॉन व्हर्जिन मटेरियलची ताडपत्री ही अशी चककेल जास्त, त्याचं वजन जास्त भरेल. पण होतं काय, ती जास्त काळ जर उन्हात राहिली तर ती ताडपत्री विरली जाते, खराब होते. मग क्वालिटी, गुणवत्ता ह्या दोन्हीचं मिश्रण घेतलं, किमतीमध्ये फारसा फरक पडतो अशातला गोष्ट नाहीये. पण आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही व्हर्जिन आणि नॉन व्हर्जिन मध्ये पडण्यापेक्षा व्हर्जिन मटेरियल घेतलं 170चे घ्या, 250चे घ्या. आमचं असं म्हणणं आहे की बाबा आता
एक प्रश्न येतो वॉरंटी का गॅरंटी. येस. बरोबर. बरेच लोक म्हणतात ताडपत्रीला आमच्या वॉरंटी आहे. आता वॉरंटी म्हणली तर होतं काय की बाबा एखाद्या ठिकाणी जर 170 GSM ची ताडपत्री असेल तर सोयाबीनचं ते हाताळत असताना किंवा कापसाच्या काही गोष्टी करत असताना एखाद्या ठिकाणी होल पडला तर त्याला Yes. पॅच लावता येतो, तर तो प्रश्न वॉरंटी जातो. आता गॅरंटीमध्ये म्हणजे होतं काय की तुम्ही एखादी वस्तू विकली आणि ती वस्तू खराब झाली तर तुम्हाला ती वस्तू आयदर बदलून मिळेल किंवा रिपेअर मिळून सुद्धा. तर ताडपत्री असा घटक आहे की बाबा तुम्हाला ते दुरुस्त करण्यासारखा फरक एकच होतो की बाबा त्याला जर एखादं होल पडलं तर बाबा त्याला पॅच लावता येतो. Yes. आता ती सोय आपण आपल्या जसं बिल झालं की त्याच्याबरोबर ताडपत्री बरोबर आपण त्याला एक सोल्युशन आणि किट त्याच्याबरोबर देतोय. छोटा जर त्याला होल असेल तर तो पॅच करता येईल की जेणेकरून आम्ही असं म्हणतो की त्या 250 GSMच्या ताडपत्रीची जी लाईफ आहे ती साधारणपणे 3 ते 5 वर्षापर्यंत आहे. ओके. कारण जसं आपण ताडपत्री वापरल्यानंतर समजा कधी कधी काय होतं की शेतामध्ये पाऊस पडत असतो, रास करायची चाललेली असते, ताडपत्रीला चिखल लागतो, तर तुमचा सीझन झाल्यानंतर ती ताडपत्री जर तुम्ही ती व्यवस्थित झाकून ठेवली, त्याची घडी घालून ठेवली, तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून घेतलेली ॲग्रीजिओची ताडपत्री तुम्हाला त्याची 5 वर्षापर्यंत लाईफ टिकू शकते. हा एक Yes. मुद्दा. दुसरा मुद्दा व्हर्जिन मटेरियलचा असल्यामुळं की बाबा व्हर्जिन मटेरियल काय होतं की व्हर्जिन आहे. दुसरं त्याची लाईफ वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये 2% 2.5% कार्बन वापरलेलं आहे ओके. आणि 2% अल्ट्राव्हायलेट UV रेज वापरलेले आहेत. त्यानं होतं काय की बाबा साधारणपणे ज्यावेळेस सोयाबीन काढायचं चाललेलं असतं, ताडपत्री 3 कारणासाठी वापरली जाते. एक तर सोयाबीन काढून झाकण्यासाठी, Yes. ज्यावेळेस ते सोयाबीन आपण मळतो, मळल्यानंतर मग ते वाळवण्यासाठी आणि ते मळलेलं रास आहे पाऊस आल्यानंतर त्याचं संरक्षण करण्यासाठी. जास्तीत जास्त त्या एका सीझनमध्ये तुमची ताडपत्री 30 दिवसात उन्हात राहते, आपण असं गृहीत धरूया. ओके. मग या सगळ्या कालावधीमध्ये 30 दिवस जरी राहिली उन्हामध्ये तर त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज प्रॉपर व्हायलेट त्याचं मिक्सचर वापरलेलं असेल तर मग त्या ताडपत्रीची साईज तुमची टिकते आणि त्याची साईज टिकण्यापेक्षा त्याची ताडपत्रीची लाईफ म्हणतोय आपण ते 3 ते 5 वर्षापर्यंत तुम्हाला टिकायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जे आपले स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत राज पॉलीफॅब्रिक, हम्म. तर त्यांच्या ह्याच्यामधून ISI नामांकन आहे. तर ISI नामांकन म्हणजे काय की त्याला असं म्हणलं जातं की कुठल्याही भारतामध्ये बघा की BIS स्टँडर्ड म्हणलं जातं किंवा ISI स्टँडर्ड म्हणलं जातं. ISI 7309 आणि ISI 7409 म्हणजे तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवता, तो बनवत असताना केंद्र शासनाचे त्यांची कमिटी नेमलेली आहे. ISI त्याचे नामांकन आहेत, 18 प्रकारच्या गोष्टी आहेत किंवा तुमची कंपनी कशी असावी, ते कुठल्या मशिनरीवरती उत्पादन करावं, त्यासाठी कच्चा मटेरियल रॉ मटेरियल कसलं वापरलं जावं. तर हे पूर्ण नामांकनाला पात्र करून माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ISI नामांकनाप्रमाणे ताडपत्री विकणारे 5-6 कारखाने आहेत. मी कुणाचं चांगलं आहे कुणाचं वाईट आहे ह्या मतात मी पडणार नाही. माझा हेच म्हणणं राहील की बाबा आम्ही आमच्या माध्यमातून जे ताडपत्री देतोय ते ISI आहे, व्हर्जिन मटेरियल आहे. त्याचबरोबर आम्ही जे त्याच्यावर छापून देतो की तुम्ही 250 GSM आहे किंवा 170 GSM आहे तर ते पूर्ण तुम्ही भरणार. आता मार्केटमध्ये जर बघितलं तर अख्ख्या पूर्ण मार्केटमध्ये ताडपत्रीची साईज मोजण्यासाठी 1 गेज मीटर असतो. Yes. तर आतापर्यंत तुम्ही तो कुठंच बघायला मिळाला नसेल. तो गेज मीटर दिसतो की ते एकदम छोटा असतो, किंमत 20-25 हजार रुपये. पण त्याच्यावर ते बघितल्यानंतर कळतं की बाबा काय होतं की एखादी ताडपत्री आहे आणि मी उठून म्हटलं की चला हे 200 GSM, तसं होत नाही. Yes. तर त्या गेज मीटर प्रमाणे मी सांगतोय बाबा 150 170 ची आहे का, तर ते 170 चीच आहे. तर बाबा आम्ही आमच्या ऑथेंटिकेट प्रोडक्ट प्रमाणे आम्ही सेवा देण्यासाठी बांधलेलो आहोत. आम्ही 170 ची ताडपत्री देतोय, त्याच्यावर दोन्ही प्रकारच्या गोष्टी छापून देतोय. 170 GSM ची ताडपत्री प्लस त्याच्यावर 200 मायक्रॉन असेल, 250 GSM ची ताडपत्री आणि त्याच्यावर 300 मायक्रॉन असेल. सर जसं की तुम्ही आता सांगितलं की आपले जे ताडपत्री ISI नामांकन आहे बरोबर, तसं सर ISI म्हणजे काय किंवा BIS म्हणजे काय नक्की, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. आता ऍक्च्युली ISI म्हणजे IS स्टँडर्ड म्हणलं जातं. आता IS म्हणजे इंडियन स्टँडर्ड, ओके. त्याच्या पुढे त्याला प्रोडक्ट कोड दिला जातो. उदाहरणार्थ ताडपत्रीसाठी IS 7309 आणि PI स्टँडर्ड म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. मग त्यासाठी 2 वेगवेगळ्या कमिटी आहेत. मग ज्यावेळेस तुम्ही ISI घेता आणि BIS नामांकन घेता तर त्याचा तुम्हाला हे नामांकन मिळण्यापूर्वी तुम्हाला त्यांची कमिटी येते. तुम्ही त्या कमिटीप्रमाणे तो पूर्ण प्रोडक्ट त्यांनी जे पॅरामीटर्स दिलेत त्याच्या पद्धतीने उत्पादन करता की नाही करत ह्या गोष्टी सगळ्या चेक केल्या जातात आणि मग तुमचा तो प्रोडक्ट उत्पादन करतो. माझ्या माहितीप्रमाणे BIS आणि ISIच्या नामांकाप्रमाणे करणारी महाराष्ट्रातली आम्ही 4थी कंपनी आहोत आणि त्या दिल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्याला फायदा किंवा तोटा काय, एक तर ती ताडपत्री उन्हात राहिल्यानंतर, कारण की ज्या वेळेला एखादी ताडपत्री बनवणारी कंपनी म्हणते की मी UV वापरली
युव्ही टेक्नॉलॉजी वापरली. युव्ही टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे काय केलं की अल्ट्राव्हायलेटचे 2% टाकले. जर तुम्ही बाबा 10 किलोची ताडपत्री बनवता तर 200 ग्रॅम तिथं युव्ही टेक्नॉलॉजी टाकणं गरजेचं आहे. तर तेच जर तुम्ही व्यवस्थित तुमचे तर पर्सेंटेज टाकताय तर तुमची ताडपत्री ती खराब नाही व्हायला पाहिजे. दुसरं, ज्यावेळेस तुम्ही ते ISIच्या नामांकाप्रमाणे कार्बन त्याच्यामध्ये 2.5% टाकणं गरजेचं आहे. जर तुम्ही कार्बन 2.5% टाकताय तरी सुद्धा ते बाबा त्याला कार्बन म्हणजे काय की उष्णता, ज्याला आपण हिट शोषून घेतो. ह्या 2 गोष्टी जर टाकल्या असतील तर तुमची ताडपत्रीला लाईफ चांगलं राहतं. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की आमची ताडपत्री आमच्या प्लॅटफॉर्मवर देणारी त्याला BI स्टँडर्ड प्रमाणे बनवतो, ISI स्टँडर्ड प्रमाणे बनवतो. त्यामुळे बाबा त्याचं लाईफ जे आहे ते 3 ते 5 वर्षापर्यंत ती शेतकरी सहजरित्या वापरू शकेल. ओके. आपली जी ताडपत्री आज मार्केटमध्ये क्वालिटी ताडपत्री म्हणून तर जाते, विकली जाते, त्याप्रमाणे त्याला डिमांड देखील आहे. परंतु शेतकऱ्यांचं कसं राहतं, कधी कांदा चाळीसाठी लागत असते, तर कधी सोयाबीनच्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर मळणीसाठी वगैरे वेगवेगळ्या कामांसाठी ताडपत्रीची गरज भासत असते. तर आपल्या कंपनीकडनं जी मार्केटमध्ये शेतकऱ्यांपर्यंत आज ताडपत्री पोहोचते, तर किती साईज मधल्या आज आपल्या ताडपत्री उपलब्ध आहेत? नाही, आता जसं तुम्ही विचारताय की बाबा तुम्हाला कांद्यासाठी ताडपत्री विचारताय, सोयाबीनसाठी विचारताय, तर असं काही नाही. प्रत्येक आता तुम्ही विभागावर जर बघितलं, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची सरासरी जर लँड होल्डिंग कॅपॅसिटी बघितली तर 3 ते 5 एकर आहे. अशा शेतकऱ्याला 15x24 पण 18x24 ची ताडपत्री लागते. हेच तुम्ही मराठवाड्यामध्ये जर गेलं तर त्या लोकांची लँड होल्डिंग कॅपॅसिटी सरासरी 7 ते 10 एकर आहे. मग अशा ठिकाणी त्या लोकांची गरजा आहेत की 30x40 ताडपत्री पाहिजे. मग आम्ही करताना काय केलं की टोटल 5 साईज ठेवल्या. 5 साईज ठेवण्यापाठीमागचा उद्देश काय की बाबा जो छोटा शेतकरी आहे त्याला त्याच्या गरजेप्रमाणे ती साईज मिळावी आणि मोठा शेतकरी आहे तर त्याच्या गरजेप्रमाणे ती साईज मिळावी. ओके. जसं की सर आपण आज मार्केटमध्ये बघतो शेतकऱ्यांची फसवणूक देखील होत असते. म्हणजे क्वालिटी नाहीये बट जास्त पैसे घेऊन ती विक्री केली जाते. तर साधारण आता सपोज एक एक्झाम्पल घेतलं, 17x24 ताडपत्री, तर जवळपास त्याच ताडपत्रीसाठी आज 6 ते 7 हजार रुपये रेट सांगितला जातो. तर त्या ताडपत्रीमध्ये आणि आपल्या ताडपत्रीमध्ये कसा बदल आहे सर? ताडपत्रीमध्ये बदल असा की सगळ्यात महत्वाचं जे काय मी नमूद केल्याप्रमाणे ताडपत्रीवर जर आम्ही ISI नामांकन आहे म्हणतोय तर आम्ही त्याच्या ताडपत्रीवर प्लस त्याच्या पॅकेजिंगवर त्या ISIचा नंबर गोष्टी मेन्शन केल्यात. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की ज्या वेळेला ताडपत्री ही विकली जाते तर आता तुम्ही त्याच्या नाण्याची दुसरी जर बाजू बघितली, तुम्ही आता ह्या सप्टेंबर ते दिवाळीच्या काळामध्ये तुम्ही मराठवाड्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही गावात जाऊन बघा की परराज्यातून लोक जसं तुम्ही रस्त्यावर भाजी विकतात की एखादा कोणतरी कलिंगड घेऊन आलाय, तो रस्त्याला गाडी लावली विकतोय, तसं तुम्हाला ताडपत्रीचे टाकलेले स्टॉल दिसतील. मग ह्याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे नाही हा भाग वेगळा. पण जर बाबा आम्ही सांगतोय की ताडपत्री आमचे ISI नामांकन आहे तर आम्ही छापतोय. मार्केटमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर 90% ताडपत्रीवर ISIचे छापलं जात नाही. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही छापताय आणि जर तुम्हाला एखाद्या ग्राहक न्यायालयामध्ये एखाद्या शेतकऱ्याने जर केस केली तर तुम्हाला त्याच्याबद्दल उत्तर द्यावं लागतं. आणि त्याच्यावर वेगवेगळ्या संस्थांचं देखरेख आहे किंवा संस्थेचं नियंत्रण आहे. त्यामुळे आमच्या प्रत्येक बिलावर किंवा आम्ही प्रत्येक पॅकेजिंगवर किंवा प्रत्येक ताडपत्रीवर ISI त्याचा नंबर या गोष्टी मेन्शन करूनच देतो. ठीक आहे. म्हणजे पूर्ण प्रॉपर बिलासोबतच आपली ताडपत्री जात असते. ठीक आहे. जसं की सर तुम्ही GSM बद्दल सांगितलं, वेट प्रमाणे शेतकरी खरेदी करतात. बट ऍक्च्युअल मध्ये एखादा शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये म्हणा किंवा खरेदी करतो ताडपत्री, तर त्यांनी कोणकोणत्या गोष्टींची खास करून काळजी घेतली पाहिजे, त्यानुसारच त्यांनी ती खरेदी केली पाहिजे? एकदम बरोबर. आता आम्ही काय केलंय की जसं की तुम्हाला मी पहिले सांगितलं की ताडपत्रीच्या पहिल्या कव्हरवर आणि ताडपत्रीवर आम्ही त्या ISI छापतोच. पण आम्ही त्याच्या वरच्या पॅकिंगवर काय केलंय, समजा उदाहरणार्थ तुमची 17x24 ताडपत्री आहे तर त्याचं वजन किती येईल तर त्याचं वजन पण त्याच्यावर छापलं आहे. तुम्ही बाजारामध्ये जाऊन चौकशी करा, तुम्हाला वजन आणि साईज अशा दोन्ही गोष्टी एकत्र कोण छापून दिलंय हे तुम्हाला कुठंच बघायला नाही मिळणार. ही माझी पहिली कंपनी आहे की बाबा त्या व्यवहारामध्ये पारदर्शकता असावी. त्या ग्राहकाला किंवा त्या शेतकऱ्याला ते घेताना समजावं की मी जर ह्या साईजची ताडपत्री घेतोय तर ह्याचं वजन एवढं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये एवढी सुस्पष्टता आणि पारदर्शकता त्या आम्ही पॅकिंगवरच दिलं. आणि ज्या काय आम्ही आता शेतकऱ्यांना फोनवर माहिती दिली जाते, प्लॅटफॉर्मवर दिलं जातं, तर तो त्या ताडपत्रीची साईज निवडतो. त्याला निवडताना तिथे त्याला ऑप्शन दिलेला आहे की बाबा ह्या ताडपत्रीची साईज ही आहे आणि त्याचं हे किलोचे वजन हे किलो एवढं किलो आहे. येस, ठीक आहे. मार्केटमध्ये सुद्धा पाहत असतो ताडपत्री जी आहे तर साधारण वेगवेगळ्या कारणांसाठी पण शेतकरी वापर करतात. जसं की फॉर एक्झाम्पल खूप सारे असे शेतकरी जे शेततळे सुद्धा स्वतःच तयार करतात, तर त्यासाठी सुद्धा डिमांड असते. तर ही ताडपत्री त्यासाठी योग्य आहे की नाही सर?
आमच्याकडे उपलब्ध असणारे 170 GSM, 250 GSM, 300 GSM, 500 GSM. ओके. 500 GSM ची ताडपत्री उपलब्ध आहे ती शेततळ्याला, त्याला आपण शेततळे किंवा पॉन्ड लाईनर म्हणतो. पॉन्ड लाईनर साठी आपण 500 GSM ची ताडपत्री देतो येस. आणि 500 GSM च्या ताडपत्रीला मग आपण 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत त्याला वॉरंटी आणि गॅरंटी दोन्ही दिलेलं असतं. ओके. आता 5 वर्षापर्यंत वॉरंटी आणि पुढची गॅरंटी म्हणजे काय, की जर एखादा शेतकरी शेततळे बनवतोय आणि ते शेततळे बनवत असताना त्याला काही थोडं लिकेज झालं, कारण की तुम्ही एखाद्या ठिकाणी 1 लाख लिटर उदाहरणार्थ कॅपॅसिटी असणारं पाण्याचं शेततळे बनवलं आणि त्याचा जर छोटा लिकेज राहिला तर मग ते शेततळे बनवलेला अर्थ राहणार नाही ना, मग त्याचं लिकेज पण निघालं पाहिजे. तर ती सेवा आम्ही त्या माध्यमातून पुरवतो. खूपच छान सर. जसं की आता आपला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. आपली ताडपत्री नक्की कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, याबद्दल आपल्या शेतकऱ्यांना तर माहिती समजलीच असेल, परंतु याच्या विक्रीसाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांनी कुठून खरेदी केली पाहिजे, B2C असेल किंवा आपला जो B2B प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे विक्री सध्या चालू आहे सर? आम्ही आता जसं की प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये मी सांगितलं की आता प्लॅटफॉर्म गणपतीमध्ये लाईव्ह करतोच आहे. बरोबर आमच्या ताडपत्रीच्या बुकिंगसाठी ऑफिसमधून कॉल केले जातात. फील्डमध्ये आमचे 161 मुलं आहेत आणि ऑनलाईन ई-कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर बुकिंग करू शकता किंवा सोपं पालवी ॲग्रोची ऑफिशियल वेबसाईट आहे www.palviagro.com. त्या वेबसाईटला व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी समजतीलच. त्याचबरोबर व्हिडिओच्या लिंकमध्ये किंवा व्हिडिओच्या स्ट्रिपला पालवी ॲग्रोचा टोल फ्री नंबर आणि सिल्क ट्रंक लाईफ नंबर या दोन्ही गोष्टी मेन्शन केल्या जातील. जसं की सर तुम्ही आता सांगितलं आपल्या ताडपत्रीची क्वालिटी कशी आहे किंवा कशा प्रकारे खरेदी केली पाहिजे, बट आता सध्या गणेश उत्सवाच्या मुहूर्तावरती सध्या तुमच्याकडनं आपल्या शेतकऱ्यांसाठी काय ताडपत्रीवरती ऑफर दिल्या जात आहेत का सर? आम्ही आता 2-3 प्रोडक्टला ऑफर केलेलीच आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली ऑफर की आम्ही ताडपत्रीसाठी तुम्ही कुठल्याही साईजच्या 2 ताडपत्री घ्या, त्याच्यावर आम्ही त्यांना 30% डिस्काउंट देतोय. त्या डिस्काउंट बरोबर या घरपोच त्यांना सेवा देतोय. तिसरं त्या डिस्काउंट प्लस घरपोच सेवा प्लस त्या प्रत्येक साईज प्रमाणे त्याच्या गरजेप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं की आमची मोठी साईज आहे 30x40 ची. त्या 30x40च्या ताडपत्री बरोबर आम्ही 50 किलोचं PDMची 2 बॅग देतो त्याच्याबरोबर. ही देणारी कदाचित माझी मार्केटमधली पहिली कंपनी असावी. आमचा उद्देश काय आहे की बाबा शेतकऱ्यांना प्रोडक्ट पण चांगला जावा आणि त्याची क्वालिटी पण जावी आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धात्मक रेट ही चांगले असावेत. त्या उद्देशातून ही आमच्या ऑफरसाठी जर भेट द्यायची असेल तर एकदा वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला त्या प्रत्येक साईजला 30% डिस्काउंट आहेच आणि त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या ऑफर पण आम्ही त्याला अटॅच केलेले आहेत. जसं की सर तुम्ही आता सांगितलं आपल्या ताडपत्रीची क्वालिटी कशी आहे किंवा कशा प्रकारे खरेदी केली पाहिजे, बट आता सध्या गणेश उत्सवाच्या मुहूर्तावरती सध्या तुमच्याकडनं आपल्या शेतकऱ्यांसाठी काय ताडपत्रीवरती ऑफर दिल्या जात आहेत का सर? आम्ही आता 2-3 प्रोडक्टला ऑफर केलेलीच आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली ऑफर की आम्ही ताडपत्रीसाठी तुम्ही कुठल्याही साईजच्या 2 ताडपत्री घ्या, त्याच्यावर आम्ही त्यांना 30% डिस्काउंट देतोय. त्या डिस्काउंट बरोबर त्या घरपोच त्यांना सेवा देतोय. तिसरं त्या डिस्काउंट प्लस घरपोच सेवा प्लस त्या प्रत्येक साईज प्रमाणे त्याच्या गरजेप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं की आमची मोठी साईज आहे 30x40 ची. त्या 30x40च्या ताडपत्री बरोबर आम्ही 50 किलोचं PDMची 2 बॅग देतो त्याच्याबरोबर. ही देणारी कदाचित माझी मार्केटमधली पहिली कंपनी असावी. आमचा उद्देश काय आहे की बाबा शेतकऱ्यांना प्रोडक्ट पण चांगला जावा आणि त्याची क्वालिटी पण जावी आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धात्मक रेट ही चांगले असावेत. त्या उद्देशातून ही आमच्या ऑफरसाठी जर भेट द्यायची असेल तर एकदा वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला त्या प्रत्येक साईजला 30% डिस्काउंट आहेच आणि त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या ऑफर पण आम्ही त्याला अटॅच केलेले आहेत. खूप छान पद्धतीने सध्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ऑफर मिळतच आहे. शेतकरी बंधूंनो तुम्हाला देखील खरेदी करायची असेल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या वेबसाईटला देखील तुम्ही भेट देऊ शकता. जसं की सर ताडपत्री तर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत, याच्यासोबत अजून काय काय सर्व्हिस दिल्या जातात सर? आता सध्या मी या महिन्यामध्ये जसं की शेतकऱ्यांना ज्या महिन्यात ज्या गोष्टी लागतात म्हणजे आम्ही आता प्लॅटफॉर्म चा त्याला पण पूर्ण त्या पिकाची एक इकोसिस्टम कशी असली पाहिजे आणि त्या इकोसिस्टमला त्या शेतकऱ्याला लागेल काय, मग त्या बियाण्यापासून ते अगदी त्याच्या काढण्यापर्यंत. Yes. आता समजा आता बियाण्याचा सीझन संपत आला की आता खरीपाच्या आपण शेवटच्या तोंडावर बसलोय, बरोबर. रब्बीचा सीझन चालू होतोय. तर आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून गव्हाची बियाणं, हरभऱ्याचं बियाणं, बाकी लागणारे बियाणाचे ऑफर चालू होतील. पण आता गरजेप्रमाणे काही लोकांना आता स्प्रे पंप लागतात आहे, तर आता आमची पंपाला पण ऑफर चालू आहे. ओके. पंपाची क्वालिटी कशी आहे सर आपले किंवा किती साईज मध्ये आज पंप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत सर? आता ऍक्च्युली जर बघितलं ना तर पंप हा एकमेव घटक असेल. जसं मी तुम्हाला अभिमानात सांगितलं की ताडपत्री हे आपण आपल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरकडून बनवून घेतो. Yes. पण
दुर्दैव असं की जे पेट्रोल पंप आणि जे स्प्रे पंप आहेत ना, ते आपल्याला भारतामध्ये बनतच नाहीत. एक फक्त नामांकित कंपनी आहे, त्यांचा एक प्लांट आहे मुंबईमध्ये, ते मुंबईमध्ये पेट्रोल पंप बनवतात. ओके. पण बाकी जेवढे आपल्याकडे मार्केटला जेवढे स्प्रे पंप चालतात ते सगळे लोक चायनावरून इम्पोर्ट करतात. ओके. आणि चायनावरून इम्पोर्ट करत असताना मग यातली जर एक साईज बघितली तर हे 3-4 कॅटेगरीमध्ये येतात. एक तर पहिलं 16 लिटरवाला वेगळं येतं आणि 20 Yes. लिटरवाला वेगळं येतं. ह्याच्यातले हे 2 फरक. दुसरं, काही लोक आता बॅटरीवर आले. मग बॅटरीमध्ये सुद्धा प्रकार कसा आहे, कोण लोक म्हणतं की 12-8ची बॅटरी आणि 12-12ची बॅटरी. Yes. आता 12-8 आणि 12-12 मध्ये हा त्याच्या अँपियर मधला फरक आहे. बरोबर. त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आला की एक सिंगल बॅटरी आणि डबल बॅटरी. मग हे सगळं करत असताना काय होतं की ते बऱ्याच ठिकाणी त्या शेतकऱ्याची दिशाभूल होते. लोकांना एक्झॅक्टली समजत नाही की 12-12ची बॅटरी दिली आणि मग त्याची किंमत मला 3,000ला मिळाली. आम्ही काय करतो, 12-12ची पण बॅटरी देतोय, 12 डबल बॅटरी पण देतोय. आणि पंपाला सुद्धा आम्ही देत असताना आम्ही काय केलंय की आम्ही आमचे सुद्धा पंप जे चायना इम्पोर्टेड आहेत, तिथं सुद्धा आमचे जे काय आमच्या प्लॅटफॉर्मला जे सेवा पुरवतात ते नामांकित व्हेंडर आहेत, आपण पंपाला 40% डिस्काउंट देतोय. ओके. आणि त्या डिस्काउंट बरोबर आपण त्यांना ऑलरेडी गिफ्ट पण देतोय. पण आता काही गोष्टी अशा आहेत की ताडपत्री समजा तुम्ही घेतली तर ताडपत्रीला सेवा द्यावा लागत नाही. पंपाच्या बाबतीत Yes. काय होतं की पंपाला बाबा त्याची बॅटरी खराब झाली, मग ती बॅटरी आम्ही पहिल्या 6 महिन्यापर्यंत त्या बॅटरीला आम्ही वॉरंटी देतो. वॉरंटी इन द सेन्स काय, वॉरंटी गॅरंटीत फरक आहे. Yes. जर आम्ही गॅरंटी म्हणलं की तुम्हाला पीस टू पीस रिप्लेस द्यायचं, आणि वॉरंटी म्हणलं की जर तुमची ते आम्ही बॅटरीसाठी वॉरंटी देतोय. जर बिल घेतल्यापासून 6 महिन्यापर्यंत जर तुमची बॅटरी खराब झाली तर आम्ही तुम्हाला बॅटरी रिप्लेस देऊ. बरोबर. दुसरं, ते पंपाच्या मध्ये बाबा त्याचा कधी कधी त्याचे स्पेअर पार्ट जातात. मग ते स्पेअर पार्ट चायना पंप इम्पोर्ट असल्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, एखादा स्थानिक दुकानदार एखाद्या कंपनीकडून किंवा एखाद्या होलसेलरकडून तो पंप घेतला असतो. नंतर मग त्याचा तो हँडल मिळत नाही, त्याचा नोझल मिळत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी पालवी ॲग्रीकडून घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात फायदा काय होईल, विक्री पश्चातची जी सेवा पाहिजे पंपाच्या बाबतीत, तर ते तुम्हाला आम्ही 100% पुरवू. मग त्याच्यामध्ये तिन्ही पंपाला ऑफर आहे माझ्याकडे. 12-8ला आहे, 12-12ला आहे, प्लस 12-12ला डबल बॅटरीला सुद्धा ऑफर आहे. आणि आता हे झालं तुमच्या बॅटरीच्या पंपचं. ह्याच्या व्यतिरिक्त जे आपले 2 पंप, दुसरे 2 स्प्रेअर येतात. एक पेट्रोल स्प्रे पंप म्हणतो आपण त्याला. तर त्या पेट्रोल पंपमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. एक 2 स्ट्रोक येतो आणि एक 4 स्ट्रोक येतो. मग 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोकमध्ये सुद्धा 16 लिटर आणि 20 लिटरमध्ये येतं. तर आता बऱ्याच वेळा काय झालंय की महाराष्ट्रामध्ये की राज्य शासनाच्या वतीनं पोखरा नावाची स्कीम आहे. त्या ओके. पोखरा नावाच्या स्कीममध्ये बाबा काही लोकांना त्याच्यात सबसिडीला ते पात्र होतात. मग सबसिडीला पात्र असणारा पंप म्हणजे काय, त्याला टेस्ट रिपोर्ट लागतो. जर त्या म्हणजे समजा मी जर त्यांना तो पंप विकतोय तर त्या पंपावर टेस्ट रिपोर्ट दिला तर शासनाने जे काही निकष घालून दिलेत, तर एक बाबा 20,000 रुपयाचा पंप असेल, त्याला त्याची 30% 20% काय सबसिडी असेल, तर त्याला GST बिलाबरोबर एक टेस्ट रिपोर्ट लागतो. तर पालवी ॲग्रीकडून तो टेस्ट रिपोर्ट उपलब्ध असणारे पेट्रोल पंप 3 कॅटेगरीमध्ये, ओके. एक 16 लिटर 20 लिटर पेट्रोलवाले, त्याच्यामध्ये डबल स्ट्रोक आहे, 4 स्ट्रोक आहे. ओके. जसं सर शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये खरेदीसाठी जातो किंवा कुठूनही कंपनीकडनं घेत असेल, बऱ्याच वेळा त्यांना असं होतं की बाकीचे जे ऍक्सेसरीज आहेत लागणारे तर ते मिळत नाही सर बऱ्याच वेळा, किंवा फक्त पंपच खरेदी करून तो तेवढाच त्यांना मिळत असतो. तर मग आपल्याकडनं पंपासोबत काय काय बाकी ऍक्सेसरीज जातात सर पंपासाठीच्या? आता जे नॉर्मल पंप बरोबर सगळीकडून येतात ते एक जो सेट आहे, नोझलचा सेट आहे किंवा फिल्टरचा सेट आहे तो देतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त त्या पंपासाठी ज्या लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी असतील, कधी त्या पंपाचं टोपण जाऊ शकतं, नोझल जाऊ शकतो किंवा बॅटरी जाऊ शकते, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पालवी ॲग्रोच्या टोल फ्री नंबरला कॉल केला तर तुम्हाला विक्री पश्चात त्याची पूर्ण सेवा मिळेल, त्याची आम्ही देतो. ओके. जसं सर पंपामध्ये फवारणी करत असताना लान्सला पुढे आपण जे नोझल्स लावत असतो, कीटकनाशकानुसार वेगळं किंवा तणनाशकानुसार आपण वेगळं वापरणं गरजेचं आहे. तर आपल्या पंपासोबत जे 5 प्रकारचे नोझल जायला पाहिजे तर ते जातात का, किंवा त्याचा कशा प्रकारे शेतकऱ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे, कशा प्रकारे वापर केला पाहिजे? नाही, आता पंपावर जनरली जर बघितलं तर हे 5 प्रकारचे नोझल देतो आपण. पण आता काय काय होतं की प्रत्येकाचं पीक कुठलं आहे, त्या पिकाच्या गरजा काय आहेत, आणि त्या गरजेप्रमाणे तो शेतकरी, तुम्ही 2 शब्द वापरले किंवा कीटकनाशक आणि तणनाशक वापरताना वेगळं वापरावं लागतं का, हा वापरतात. पण त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुमचं पीक कुठलं आहे, पिकाच्या प्रमाणे त्याचा नोझल वापरला जातो. तर त्या पंपावर लागणारे जे काही 5 नोझल आहेत ते आपण त्या पंपावर रोज देतो. ओके. साधारण जर एका एकरचा विचार केला तर असं म्हटलं जातं की 10 पंप पुरेसे आहेत 16 लिटरचा जर आपण विचार केला तर एकाच वेळी जर 1 एकरची पूर्ण फवारणी करायची असेल तर साधारण किती वेळ आपण चार्जिंग केली पाहिजे सर, चार्जिंग पंपासाठी खास करून?
आता हे होतं काय, 10 पंप म्हणजे असं नाही की आता जर कुठलंही तुम्ही कीटकनाशक जर घेतलं ना, तर कीटकनाशकाचा डोस कसा येतो, जो 200 लिटरला 1 लिटरचं असं एक प्रमाण असतं. येस. आणि मग त्याचे प्रमाण प्रति एकरी असतं. आणि मग ते एक पंप तुम्ही ज्यावेळेला एक कीटकनाशक मारताय किंवा तणनाशक मारताय, तर हे तणनाशक मारत असताना मग कधी तुमचे काही लोकांचे जर तुम्ही 16 लिटरचा पंप कॅल्क्युलेट करत असाल, तर साधारणपणे त्याचे 12 पंप भरतात. आणि 220 लिटरचा पंप कॅल्क्युलेट करतात त्यावेळेस तुमचे 10 पंप भरतात. पण जनरली एकदा चार्ज केल्यानंतर तुमचा जो 1 एकराचा फवारणी आहे तो 100% व्हायला पाहिजे. तो पंप घेत असताना जनरली होतं काय, जर मराठवाड्यातले शेतकरी असतील त्यांनी सोयाबीनचे आपल्याकडे तुम्ही फवारणी शब्द वापरता. बऱ्याच वेळेला काय होतं की पश्चिम महाराष्ट्र, नाशिक यामध्ये तुम्ही बाबा त्याला फवारणी म्हणतात, कोण फवारे म्हणतं. मग जर फवारे असतील तर 2 तुम्ही सोयाबीनचे फवारणी केल्यानंतर तुमचा पंप, तुम्ही त्याची काळजी किती घेताय, तो जर व्यवस्थित महिन्यातून ॲटलिस्ट एकदा त्याची बॅटरी चार्ज केली आणि एकदा वापरलं तर तुमचा तो दीर्घकाळ टिकू शकतो. ओके. मार्केटमध्ये आज खूप सारे असे पंप उपलब्ध आहेत सर, ज्याच्यामध्ये जो बेल्ट आहे म्हणजे शेतकऱ्याला तो उचलून खांद्यावरती उचलून फवारणी करावी लागते. जो बेल्ट आहे तो जास्त काचल्यामुळे तो नको वाटतो पंप. तर त्या मार्केटमधल्या पंपाविषयी आणि आपल्याकडचा जो पंप जातोय तर त्याच्यामध्ये बेल्टमध्ये काय खासियत आहे सर? कशा प्रकारे आपली बेल्टची क्वालिटी जाते सध्या? नाही, आता बेल्टला आपण त्याला काय केलं की बाबा त्याला रेस्टिंग कुशन म्हणतात. तर आता ते रेस्टिंग कुशन आलं, त्याने काय होतं की बाबा बेल्टला तो शेतकरी 20 लिटरचा पंप खांद्यावर घेऊन जेव्हा अडकवतो, तर अडकवल्यानंतर त्याला ते कचू नये म्हणून त्याला रेस्टिंग कुशन ऍडिशनल करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके. जसं आता आपला B2B, B2C दोन्ही प्लॅटफॉर्म आहे सर. पंपासाठी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कशा प्रकारे संपर्क केला पाहिजे सर? त्या पंपासाठी आणि आता सध्याच्या काय सप्टेंबर महिन्यात ऑफर दिलेले आहेत. तो प्लॅटफॉर्म लाईव्हला जातोच आहे. ओके. आणि तुम्हाला जी वेबसाईटला व्हिजिट दिल्यानंतर पंपाची असेल, ताडपत्रीची असेल, तर तुम्ही दोन्ही ऑफर तिथं तुम्ही तिथून ऑनलाईन खरेदी करू शकता. किंवा कंपनीचा टोल फ्री नंबर 2 आहेत, एक लँडलाईन आहे आणि एक टोल फ्री आहे. दोन्ही नंबरला कॉल करून तुम्ही ऑफरची खरेदी करू शकता. ओके. जसं की सर तुम्ही ताडपत्रीच्या काळजीबद्दल पण सांगितलं की खरेदी करताना काय काळजी घ्यावी, तसं पंपाबद्दल शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर? कोणत्या गोष्टी आपण सर्वात प्रथम पाहिल्या पाहिजेत सर? सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळेस तुम्ही पंप खरेदी करत असताना त्याला त्या बिलावर तुम्ही जर बॅटरीला वॉरंटी आहे असं ते सांगतात, तर ते बिलावर लिहून घेतलं पाहिजे. येस. कारण की काय होतं की विक्री करत असताना मी कदाचित म्हणतो की बाबा माझ्या बॅटरीला वॉरंटी आणि गॅरंटीत फरक आहे. बॅटरीला माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला कोणी देत नाही, ओके. गॅरंटी कोण देत नाही. हां, ॲटलिस्ट वॉरंटी देणाऱ्या 2-3 कंपन्या आहेत. पण जे काही तुम्ही वॉरंटी घेता तर तुमच्या वॉरंटीचं बिल पक्कं पाहिजे. दुसरं, तुम्ही जे त्याच्या बॅटरीची जी 12-12 आहे आणि 12-8 आहे, त्याची तुम्ही खातरजमा करून घेतली पाहिजे बरोबर. की ती 12-12ची आहे का 12-8ची आहे. तिसरं, जर डबल बॅटरी सिंगल बॅटरी त्याची शहानिशा. आणि जर ते पेट्रोल पंप असेल तर बुवा 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक. कारण की ह्याच्यामध्ये किमतीचा फरक आज स्पर्धा एवढी मोठी झाली की पेट्रोल पंप आणि बॅटरीचे पंप 100 ते 200 रुपयामध्ये फ्लक्च्युएशन मार्केट चालतं. ओके. आणि हे चालत असताना की तुमचा पंप किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं पंपाचं वेट किती आहे. कारण की जर तुम्ही कुठला साधा क्वालिटीचा घ्या किंवा चांगला घ्या किंवा अगदी एकदम स्टँडर्ड पंप घ्या, तिन्हीतलं जर बघितलं तर हा सगळा जो येतो तो वेटवर येतो. कारण की त्याला त्यासाठी लागणारं मटेरियल कसं वापरलंय. कारण की टोटल वेट बघितलं तर वेटवर पंप ठरतो. बरोबर. ओके. जसं की सर आता ताडपत्रीसोबत पंपाची सुद्धा क्वालिटी कशी आहे किंवा कशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना पुरवतो याबद्दल तर सांगितलं. आता सध्याच्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती खास करून पंपासाठी काय काय ऑफर आहेत तर त्याबद्दल थोडं आपल्या शेतकऱ्यांसाठी सांग. पंपावर आपण तुम्ही कुठलाही पंप घ्या, 40% त्याला आपण ग्रॉस डिस्काउंट देतोय. आणि त्या 40% डिस्काउंट बरोबर आपण त्याला अजून 2 आकर्षक गिफ्ट पण देतोय. मग त्या पेट्रोल पंपसाठी गिफ्ट वेगळं आहे, डबल स्ट्रोकसाठी गिफ्ट वेगळं आहे, 4 स्ट्रोकसाठी गिफ्ट वेगळं आहे, प्लस 12-12साठी गिफ्ट वेगळं आहे आणि 12-8साठी गिफ्ट वेगळं आहे. पण आता 5 प्रकारच्या 5 पंपाला आपण 40% डिस्काउंट प्लस गिफ्ट वेगळा अशा 2 ऑफर देतो आपण त्यांना एकत्रित करूया. ओके. तर शेतकरी बंधूंनो, जसं की तुम्ही आताच ऐकलं असेल, डिस्काउंट तर आहेच, सोबतच आपल्याला नवीन नवीन त्याच्यावरती ऑफर सुद्धा मिळत आहे. गिफ्ट देखील तुम्हाला ताडपत्री आणि आपल्या पंपावरती मिळत आहे. सर, जसं की आता आपण सर्व्हिसमध्ये ताडपत्री पुरवत आहोत किंवा आपला पंप सुद्धा शेतकऱ्यांना देत आहोत. याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय काय सेवा देत आहात सर? जसं की शेतकऱ्याला जे आहे सुरुवातीपासून एखाद्या पिकासाठीचं जे आहे तर नियोजन पाहिजे असतं. सुरुवातीपासून त्याचं म्हणणं राहतं की सुरुवातीपासून तर काढणीपर्यंतचं आम्हाला पूर्ण नियोजन द्या. तर त्याबद्दल काय सांगाल सर? आपल्याकडनं अशी काही सर्व्हिस दिली जाते का? नाही, आता तुम्ही जे 2 शब्द वापरता, हे पंप आणि टार्पालिन हे प्रोडक्ट विकतो, ह्याला मी सेवा नाही म्हणू शकणार. ओके. का तर हा विक्री आहे माझा, ह्याला मी सेवा नाही म्हणू शकत. पण आता आम्ही दसऱ्याच्या म्हणजे आता गणपतीपासून दसऱ्यापर्यंत, पण दसऱ्याला आमची ऑफर लॉन्च होईल. आपण पीक कनेक्ट म्हणून प्रीमियम सेवा चालू करते. आता पीक कनेक्ट काय आहे? पीक कनेक्टमध्ये प्रामुख्याने आपण 6 ते 7 गोष्टी देतोय.
कुठलीही पिकं असतील 14 पिकं आपण सिलेक्ट केलीत. व्हेजिटेबल आणि फ्रुट्स वेगळं केलंय. आता उदाहरणार्थ आपण डाळिंब घेऊ किंवा द्राक्ष घेऊ किंवा केळाचं घेऊ. आता केळाचं पीक आहे तुमचं 11 महिन्याचं. 11 महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं एक पॅटर्न ठरलेलं आहे की बाबा मी ह्या जातीची रोपं वापरेल, टिश्यू कल्चरची रोपं आणेल आणि मी या कंपनीची खतं वापरेल. आणि खतं वापरत असताना त्यानं आतापर्यंत त्यानं काय अनुभवलं किंवा त्याचं ज्या दुकानातून तो औषधं खतं घेतो तो दुकानदार त्याला सांगतो की बा हे वापरल्याने तुझी केळी चांगली येतील. पण याला थोडंसं आधुनिकतेची जोड कशी देता येईल, शास्त्रीय जोड कशी देता येईल. पण आपण काय करतोय की आपण केंद्र सरकारचं एक डिपार्टमेंट आहे इंडियन काउन्सिल ॲग्रिकल्चर रिसर्च. तर त्यांची एक सेवा आहे सॅटेलाइट इमेज. तर त्या सॅटेलाइट इमेजनं होतं काय की आपण पहिलं प्रीमियम पेडमध्ये त्यांना सॅटेलाइट इमेज देतो. त्यांना तुमच्या जमिनीचं कार्बन नायट्रोजन इंडेक्स डिटेक्ट केलं जातं. जिओ फेन्सिंग, लँडचं जिओ फेन्सिंग होतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॉप ॲडवायझर दिली जाते. आता क्रॉप ॲडवायझरी म्हणजे काय, तुम्ही लावणीपासून काढणीपर्यंत ज्या ज्या तुम्हाला गोष्टी लागतील, मग औषधं कुठली वापरायची, खतं किती वापरायची, रोपाची संख्या कशी असेल, या सगळ्याचे एक नियोजन करून ती क्रॉप ॲडवायझरी दिली जाते. आणि ही क्रॉप ॲडवायझरी किती काळासाठी दिली जाते, जर एखादा शेतकरी आमच्याशी जोडला गेला तर जोपर्यंत त्याची केळी चालू आहेत लावणीपासून काढणीपर्यंत साधारणपणे 11 महिन्याचा कालावधी आहे. मग त्याचे चार्जेस आमचे ठरलेत. त्याचबरोबर आम्ही तिथं माती परीक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचं पाणी परीक्षण महत्त्वाचं आहे. तर पाणी परीक्षण आणि माती परीक्षण का महत्त्वाचं आहे, एक छोटं उदाहरण सांगतो. आता बऱ्याच भागामध्ये खतं वापरली जातात. खतं वापरत असताना सॉईल टेस्टिंग हे कधीच केलं जात नाही. त्याचं कारण काय आहे, किंवा त्यांचा गैरसमज झाला किंवा मी युरिया पोटॅशियम वापरतोच. काही दुकानदार त्यांना सांगतात झिंक, कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम, फॉस्फरस या तुम्ही गोष्टी वापरा, तेही लोक वापरतात. पण माझं असं मत आहे की जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जर पीक आणायचं असेल, उदाहरणार्थ केळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बाबा व्हायरस येतो किंवा व्हायरस आणि ॲक्च्युली सॉईलचा काही फरक नाही. पण कधी कधी जर झिंकची डिफिशियन्सी असेल किंवा फेरसची डिफिशियन्सी असेल तर केळाच्या पानावर असं पिवळे डाग पडायला चालू होतं किंवा असं फेंट ग्रीन चालू होतं. मग तुम्हाला नेमकी डेफिशियन्सी कशाची आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही खतं वापरली गेली तर तुमचं येणारं पीक हा नक्की चांगला असेल. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, माती परीक्षण. माती परीक्षणाची जर किंमत काढली तर साधारणपणे 150 ते 200 रुपयामध्ये माती परीक्षण होतं. वर्षातून एकदा जर एखाद्या शेतकऱ्याने माती परीक्षण करून घेतलं तर त्याचा फायदा होतो की बाबा आपल्याला आपल्या मातीमध्ये एक्झॅक्टली कशाची कमतरता आहे आणि काय वापरलं पाहिजे ह्याचा एक साधारणपणे एक आराखडा तयार होतो. दुसरं की प्रत्येक शेतकऱ्याकडच्या पाणी पुरवठ्यामध्ये त्याची पाणी पुरवठ्याचे साधनं किंवा स्त्रोत्र वेगळा आहे. कुणाकडं नदीचं पाणी आहे, कुणाकडं बोरचं पाणी आहे, कुणाकडं विहिरीचं पाणी आहे किंवा कुणाकडं पण त्याला काय म्हणतो स्कीमचं पाणी आहे. हे सगळे करत असताना त्या पाण्याचा जो pH किती आहे, त्या pH वर तुम्ही जे काही खतं आणि औषधं वापरणार आहात तर त्याचा तुम्हाला रिझल्ट त्याच्यावर मेंटेन राहतो. तर ते पाणी परीक्षण आणि माती परीक्षण प्लस सॅटेलाइटची सेवा प्लस तुमची क्रॉप ॲडवायझरी, सगळ्यात महत्त्वाचं ऑनकॉल असिस्टन्स. आता ऑनकॉल असिस्टन्स म्हणजे काय, एखाद्या शेतकऱ्यानं बाबा फोन केला की माझ्या अशी अडचण आहे, मला ह्या प्रकारामध्ये मदत हवी, तर आम्ही ते तुम्हाला 24x7 आम्ही नाही म्हणू शकत, पण जे काय तुमचं वर्किंग टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजे या ऑफिशियल वेळामध्ये आम्ही ऑनकॉल असिस्टन्स देतोय. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आत्ता काय केलं की महाराष्ट्रातल्या सरासरी महाराष्ट्रात 333 वगैरे तालुके आहेत. पण त्यातला जर आपण मुंबई, थोडंसं पालघर, ठाणे आणि कोकण यातला भाग काढला, गडचिरोली त्यातला काय भाग सोडला, नंदुरबारमधले काय तालुके गेले, तर बाबा 161 तालुके आम्ही असे निवडलेत की बाबा आम्ही त्या तालुक्यामध्ये सहजरित्या त्या शेतकऱ्यांना ही सेवा देऊ शकतो. मग तिथं आम्ही फील्ड, प्रत्येक तालुक्याला एक फील्ड आम्ही माणूस घेतलेला आहे कृषीदूत म्हणून. तर आम्ही महिन्यातून त्यांना 4 वेळा त्या प्लॉटला व्हिजिट देतो. प्लॉटला व्हिजिट देण्यापाठीमागचा उद्देश काय की बाबा फोनवर आमची जी माहिती जाईल त्यांना ॲपमधून माहिती जाईल किंवा त्यांना त्याच्या डिजिटल सपोर्ट मिळेल, पण जो ऑनग्राउंड सपोर्ट जो पाहिजे तो सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही सेवा आम्ही दसऱ्याच्या अगोदर किंवा दसऱ्या दिवशी आम्ही चालू करतोय. ओके. जसं की सर तुम्ही आपण जे सर्व्हिस देणार आहोत त्याच्यामध्ये सॅटेलाइट इमेजेस सुद्धा पुरवले जाणार असं तुम्ही म्हटलात, तर ऍक्च्युअली ती कशी घेतली जाणार किंवा शेतकऱ्यांना कशी दिली जाणार त्याबद्दल थोडंसं सांगा. आम्ही काय केलंय, पालव्या ॲग्रोच्या माध्यमातून पालव्या ॲग्रोच्या ॲपमध्ये किंवा वेब व्हर्जनमध्ये एक सॅटेलाइट किंवा पी कनेक्टचा एक टॅब दिलाय. पी कनेक्टच्या टॅबला गेल्यास त्या शेतकऱ्याला ती सेवा एनरोल करून घ्यायची आहे.
तर सगळ्यात त्याचं पहिलं काय आहे की तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची जमिनीची जिओ फेन्सिंग करून घ्यायची. आता जिओ फेन्सिंग म्हणजे काय, की जोपर्यंत तुमच्या जमिनीची मोजणी करत नाही Yes. आणि तो तुम्ही एकदा त्याचं जिओ फेन्सिंग केलं तर त्याचे काय दर ठरलेले आहेत. पहिल्यांदा जिओ फेन्सिंग होते, त्याच्यानंतर तुमचं लँड कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला त्याची समोर रक्कम येते. ती पेड झाल्यानंतर पहिल्या 24 तासामध्ये तुम्हाला तो सॅटेलाइट इमेजचा विथ फोटो रिपोर्ट येतोय. दर आठवड्याला एक इमेज काढून 24 पानाचा एक रिपोर्ट बनला जातो. ओके. अशा एका महिन्यामध्ये 4 रिपोर्ट ते शेतकऱ्याला शेतकऱ्याला मोबाईलवरती मिळते. ओके. आपण हे जे टेक्नॉलॉजी आहे सर, याला आपण प्रिसिजन फार्मिंगची जोड दिलेली आहे. तर कशा प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो? कारण आज मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत की त्या सर्व्हिस देतात, पण आपली प्रिसिजन फार्मिंगची जोड दिलेली आहे, तर याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होईल ते थोडंसं सांगा. आता प्रिसिजन फार्मिंग मध्ये 3-4 गोष्टी म्हणजे 3-4 असं नाही म्हणता ना, प्रिसिजन फार्मिंग मध्ये बऱ्याच गोष्टी आल्या. जोपर्यंत तुम्ही आयडिओलॉजी आणि तुमच्या प्रिसिजन फार्मिंग करत नाही, प्रिसिजन फार्मिंगचे बेसिक पडले. आता बरेच लोक म्हणतात की 2025 ला यायचा जमाना आहे. येस. मग आता यायच्या जमान्यातून आम्ही बाबा आता ह्या गोष्टी या क्षणाला मी बोलणं उचित नाही, कारण की मी ज्यावेळेस माझं एक्झॅक्टली पालवी ॲग्रिकोचं पिकनिक चालू होईल झाल्यानंतर तुम्हाला तो कळेल. आपण त्याच्यामध्ये AI पण इंटिग्रेट कसं केलंय, की ज्यावेळेस आपण क्रॉप ॲडव्हायझरी देतो, पहिलं सॅटेलाइटनं बाबा तुमचं जिओ फेन्सिंग करून तुम्हाला सॅटेलाइटनं वेदर फॉरकास्टिंगची तुम्हाला प्रिडिक्शन येते. ॲटलिस्ट तुम्हाला समजतं की बा येणाऱ्या तुमच्या विंड फ्लो कसा असेल, मान्सून इफेक्ट कसा राहतील, टेम्परेचर काय राहील, मग त्या अनुषंगाने तुम्हाला त्याचं नियोजन करता येईल. दुसरं त्याच्यामध्ये त्याचे जे तुम्हाला त्याचं फर्टिलायझरचे डोसेस आहेत, पेस्टिसाइडचे डोसेस आहेत, त्याचे तुम्हाला टोटल एंटायर क्रॉप शेड्यूल पाहिजे, क्रॉप ॲडवायझरी पाहिजे, ते देतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही सॉईल टेस्टिंग आणि वॉटर टेस्टिंग करताय, तसं बघितलं तर बेसिकदृष्ट्या ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता त्याच्यात तुम्ही एक नाण्याची दुसरी बाजू बघा. जर तुम्ही एखाद्या माणसाला एखादा जर चांगला आजार झाला, तो एखाद्या चांगल्या MD डॉक्टरकडे गेला, तर MD डॉक्टर पहिल्यांदा काय करतो, तर ते डायग्नोसिस रिपोर्ट करतो आणि मग त्याचं तुमचे ब्लड रिपोर्ट असतील किंवा बाकीचे रिपोर्ट बघतो, बाकीचे टेस्ट करतात आणि ते रिपोर्ट बघून तुम्हाला त्याचं ट्रीटमेंट पुढे सजेस्ट केली जाते. मग मी तर असं म्हणतो की ज्यावेळेस मी प्रिसिजन फार्मिंगचे बेसिक फंडामेंटल रूल काय आहे, सॉईल टेस्टिंग आणि वॉटर टेस्टिंग. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या सॉईलची डिफिशियन्सी समजणार नाही, तुम्हाला मग तुमच्या सॉईलमध्ये काय डिफिशियन्सी आहे आणि तुमच्या वॉटरचा काय स्टेटस आहे, या 2 गोष्टी सुधारून तुम्ही पुढे जाणार नाही, तोपर्यंत त्याला आधुनिकतेची जोड येणार नाही आणि शेतीतलं उत्पादन जास्त घेता येणार नाही. ओके. नक्कीच या सर्व्हिसमुळे आपल्या शेतकऱ्यांना तर फायदा होणारच आहे. पण आपण ही जी सर्व्हिस देतोय सर, ती पेड असणारी अनपेड कशा, त्याबद्दल थोडंसं पेड सर्व्हिस आहे. आता जसा गणपतीचा सीझन संपला की बाबा त्याचा आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण एक पॉडकास्ट असा करूयात की एक्झॅक्टली ती सेवा असेल कशी, दिसेल कशी आणि ते शेतकऱ्याला त्याचा लाभ कसा घेता येईल. ओके. जसं सर तुम्ही म्हटलात की क्रॉप ॲडवायझरी सुद्धा दिली जाणार आहे, तर ती कशा प्रकारे प्रोसेस असणार आहे? म्हणजे ऑन कॉल असणार की आपले कृषी दूत जे आहे तर फील्डवरती शेतकऱ्यांना भेटून देणार आहे? दोन्ही प्रकारच्या सेवा आपण पुरवतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की समजा उदाहरणार्थ तुमची शेती आहे, मोनिका रोडेंनी पेड सर्व्हिस घेतली, तुम्ही सांगितलं की माझ्याकडे टोमॅटो आहे, तुमच्या टोमॅटोच्या लागवडीची तारीख तुम्ही 1 जून सांगितली, तर 1 जूनला सांगितल्यानंतर त्याचं कॅलेंडर सेट होतं. टोमॅटो पीक आहे 90 ते 120 दिवसाचं. मग बाबा त्या 90 दिवसापर्यंत पहिल्या 8 दिवसामध्ये काय करावं लागेल, नेक्स्ट 8 डेजला काय करावं लागेल, तसं 8-8 दिवसाच्या अंतरानं तुम्हाला त्याचे शेड्यूल फिक्स करून देणार की ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. याचबरोबर तुम्हाला इकडून रिमाइंडर कॉल येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला टोमॅटोच्या पिकासाठीचे विकली अशा 4 महिन्याच्या विजिट आहेत, तर ऑन ग्राउंड सपोर्ट पण राहणार तुम्हाला त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे दोन्ही पद्धतीने शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. जसे सर सॉइल टेस्टिंग असेल किंवा वॉटर टेस्टिंग आहे, माती परीक्षण, पाणी परीक्षण आहे, तर त्याची प्रोसेस कशी असणार आहे? आपण स्वतः जाऊन शेतकऱ्याचे प्लॉटवर करणार आहोत की सॅम्पल मागून करणार आहोत? हा, सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी सेवा एनरोल केल्यानंतर सगळ्यात त्याचं पहिलं पाऊल काय असेल की पहिल्यांदा त्याचं सॅटेलाइट रिपोर्ट जाईल. सॅटेलाइट रिपोर्ट गेल्यानंतर पहिल्या 8 दिवसामध्ये कंपनीचा प्रतिनिधी त्यांच्याकडे जाईल. त्याच्यानं जसे ते सॉईल टेस्टिंग घेतानाच्या काही छोट्या 2-3 काळजी आहेत. तो किती फुटावर खड्डा घेतला पाहिजे, त्यातलं मॉइश्चर किती असलं पाहिजे, या गोष्टी करून तो सॅम्पल कलेक्ट करेल, कंपनीच्या लॅबमध्ये ते पाठवून देईल. तो कंपनीकडे सॅम्पल आल्यापासून तिथून पुढच्या 8 दिवसामध्ये त्या शेतकऱ्याला तो रिपोर्ट त्या व्हॉट्सअपला पाठवला जाईल. सेम पाण्याची जी ट्रीटमेंट आहे, पाण्याचे 2 प्रकारचे टेस्टिंग करतोय, पाण्याचा TDS आणि पाण्याचं pH. ह्या दोन्ही तिथं त्या इन्स्ट्रुमेंट थ्रू तो कंपनीचा प्रतिनिधी जागेवरच करलं, पण बाकीच्या गोष्टी चेक करण्यासाठी एक नॉर्मल अजून 2 टेस्ट राहतात, तर त्यासाठी ते पाणी पण कंपनीच्या लॅबमध्ये मागवलं जाईल. आणि वॉटर टेस्टिंग आणि सॉईल टेस्टिंगचे दोन्हीचे रिपोर्ट हे त्यांना साधारणपणे आपण त्याला टॅट म्हणतो, दोन्ही सॅम्पल घेतल्यापासून त्यांना आपण 8 दिवसात रिपोर्ट देतोय.
ओके. बऱ्याच वेळा सर शेतकऱ्यांना माहित नसतं की पीएच जो आहे तर तो का आपण मेंटेन ठेवला पाहिजे किंवा का आपण अनालिसिस प्रत्येक वेळेस केला पाहिजे. तर ह्याच्या माध्यमातून आपण पीएच सुद्धा त्यांना अनालिसिस करून देणार आहोत सर. तर त्यांच्यासाठी सर किती महत्वाचं आहे सर पीएच तुम्ही मोजणं? आता एक सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो, पीएच का बघितला पाहिजे किंवा पीएचचा इम्पॅक्ट काय होतो. आता उदाहरणार्थ की गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून 79 वर्ष झाली पैकी जशी जशी आपली हरित क्रांती झाली, हरित क्रांतीमध्ये बाबा बियाणं चांगले असले पाहिजेत किंवा पीक चांगलं आलं पाहिजे. मग सरकारनं त्या सरकारनं ते धोरणं ठरवली घेतली, त्या धोरणाप्रमाणे त्या अंमलबजावणी होत गेली. मग आपल्याकडं बियाणं भरपूर आले, पण त्या बियाणाबरोबर आपल्याला काही गवत पण असे आले की ते आज पण त्याच्याशी आपण स्ट्रगल करावं लागतंय. उदाहरणार्थ एक छोटं काँग्रेस गवत म्हणून सगळ्यात जास्त तुम्ही कुठल्याही भागात जावा, काँग्रेस हा तुम्हाला पूर्ण भारतभर बघायला मिळेल. आणि काँग्रेस गवतासाठी जे ते तणनाशक वापरले जातात तर ते इतकं कठीण आहे की उदाहरणार्थ काँग्रेससाठी ग्लायफोसेट 41% नावाचा एक घटक वापरला जातो. आणि ग्लायफोसेट 41% हा जो घटक आहे तो ज्यावेळेस मार्केटमध्ये बाजारात आला त्यावेळेस मला कळते असं की तो 30 मिलीनं वापरला ना ते अख्खं काँग्रेस जळून जायचं. पण आता त्याची विदारक परिस्थिती अशी आहे ते 250 मिलीने जरी वापरलं किंवा लिटरला 12 मिली म्हणतात ते, जर 20 लिटरचा पंप असेल तर 240 ml होतं. 240 ml वापरून सुद्धा तुमचं ते काँग्रेस जळेल का नाही याची गॅरंटी नाही. आता त्याची वेगवेगळी कारणं आहेत किंवा मग त्या कंपन्या कसं सांगतात की बाबा तुमचं काँग्रेस कुठल्या स्टेजला आहे, अडल्ट स्टेजला आहे, ग्रोईंग स्टेजला आहे का लास्ट स्टेजला आहे. जर त्याला बिया असेल तर मग त्याला फारसा फरक नाही पडणार. मग ह्या ज्या त्या वेगळ्या गोष्टी झाल्या. मग आता सध्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये काय होतं की बाबा लोक पाण्याचे पेज बघण्यासाठी कोण लोक त्याच्यामध्ये लिंबू वापरतं, कोण लोक त्याच्यामध्ये मीठ वापरतं. आम्ही तर असं म्हणतो की बा चला त्या झाल्या तुमच्या नॉर्मल मेथड, पण बस सोपी गोष्ट जर आपल्या पाण्याची पेज बघायची आहे, नॉर्मल पीएच असेल तर मग ह्या दोन्ही मेथड चांगल्या आहेत का? हा हेही चांगलं आहे. पण आता बाजारामध्ये 2-3 गोष्टी अशा आहेत की त्याला आपण पीएच इंडिकेटर म्हणतो. जर तुम्ही पीएच इंडिकेटर बॅलन्स केला, आता पीएच इंडिकेटरचं कॉस्ट किती येते? पंपाला 10 रुपये पण येणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ग्लायफोसेट 41% घेता तर त्या एका बाटलीची किंमत आहे 400 रुपये. पण 10 रुपयाच्या गोष्टीनं जर तुमच्या 400 रुपयाच्या गोष्टीला रिझल्ट येणार असेल तर पीएच चेक करायला काय हरकत नाही. येस, नक्कीच सर. जसं तुम्ही आता सॉइल टेस्टिंग असेल, वॉटर टेस्टिंग असेल तर ते आपल्याकडनं पूर्ण प्रोसेस त्यांच्यासाठी दिली जाणार आहे किंवा सर्व्हिस दिली जाणार आहे. त्यानंतर पूर्ण पीक सल्ला सुद्धा दिला जाणार आहे. तर आपल्या पीक कनेक्ट सर्व्हिसमधून सर सॅम्पल किट सुद्धा पुरवलं जाणार आहे. तर नक्की हे सॅम्पल किट असणार काय, याच्यामधून शेतकऱ्यांना काय मिळणार आहे सर? आता या सॅम्पल किटमध्ये आमचा उद्देश काय की आता सोपं काय होतं त्याला एक ROI म्हणतात. एखादा माणूस जर सेवा घेण्यासाठी, आता उदाहरणार्थ मी बाबा माझा मोबाईल वापरतो, मोबाईलचं एका कंपनीचं ते कार्ड आहे, त्या कंपनीच्या कार्डचं काय येतं दर महिन्याचा रिचार्ज असतो. रिचार्जच्या बरोबर तुम्हाला ते सेवा कशी देतात, 222चं रिचार्ज आहे, 250चं रिचार्ज आहे, 300 रुपयाचं रिचार्ज आहे. आता 300 रुपयामध्ये ते काय देणार आहेत? मग समजा मी 300 रुपयामध्ये त्यांचा 1 GB जर डेटा घेतला तर मला कळतं त्यांचा 1 GB डेटा चालतोय वगैरे सगळं ठीक आहे. मग त्याचबरोबर त्याच्याकडून आज काहीतरी फॅसिलिटी मिळतात. तसं आम्ही काय केलं की बाबा पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रात अशा प्रकारची सेवा पूर्ण महाराष्ट्रावर मी पहिल्यांदा लॉन्च करतोय. त्या सेवेचा लोकांना सवय लागावी आणि त्यांचे पैसे त्याच्या पैशाचा विनियोग त्यांना मिळावा. त्या अनुषंगानं त्या सॅम्पल किटमध्ये आम्ही जर त्यांनी वर्षाची सेवा जर घेतली तर 1 लिटर आम्ही हार्बिसाईड देतोय, 1 लिटर आम्ही त्यांना 1 किलोमध्ये इन्सेक्टिसाईड देतोय, त्याचबरोबर 1 लिटर आम्ही ऑर्गॅनिक कार्बन देतोय, 1 लिटर आम्ही जिब्रेलिक ॲसिड देतोय. अशा 5 प्रकारच्या गोष्टी देतोय की जेणेकरून त्याची किंमत 5-5.5 रुपये असावी. उद्देश एक आहे की बाबा तो शेतकरी 2 पैसे खर्च करतोय तर 2 पैशाचा मोबदला त्याला तत्काळ मिळावा. ओके. ही जी सर्व्हिस सर आपली पीक कनेक्ट ही शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर वेलकम किट सुद्धा जाणार आहे. त्याच्यानंतरची एक्झॅक्ट प्रोसेस कशा प्रकारे राहील सर? आपल्या कृषी दूतकडनं आपला शेतकरी कनेक्ट होईल की आपल्या ऑफिसमधून त्यांना कॉल कंटिन्यू राहतील? नाही, एकदा शेतकऱ्यांनी पैशाची सुरुवातच अशी होईल की आपण पैसे अगोदर घेत नाही किंवा सेवा लगेच स्टार्ट करत नाही. त्याचा पहिला टप्पा काय की जोपर्यंत तुमचं सॅटेलाइट थ्रू तुमच्या जिओ फेन्सिंग लँडचं जिओ फेन्सिंग होणार नाही, लँडचं कॅल्क्युलेशन होणार नाही. आणि एकदा लँडचं कॅल्क्युलेशन झालं आणि मग तिथून तुमची पेमेंट प्रोसेस इनिशिएट होईल आणि मग तिथून तुम्हाला इथून वेलकम किट जाईल, मग इथून तुमचा ऑन कॉल सपोर्ट मिळेल,
तिथलं फील्ड व्हिजिट शेड्यूल केलं जातील. तुमचं पेमेंट आल्यापासून पुढच्या 48 तासामध्ये ती प्रक्रिया पूर्ण स्टार्ट झाली. ओके, म्हणजे शेतकऱ्यासाठी जे आहे सुरुवातीपासून तर त्याच्या काढणीपर्यंत, पीक काढणीपर्यंत सगळी जी सर्व्हिस आहे तर ती दिली जाणार आहे. होय. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आता ऐकलंच असेल, आपली ताडपत्री असेल, पंप असेल, याच्यावरती तर आताच्या मुहूर्तानुसार खूप चांगल्या प्रकारे ऑफर तर चालू आहे. त्या देखील तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता. सोबतच आपलं कोणत्याही पिकाचं नियोजन असेल तर त्याच्यासाठी खास करून सुरुवातीपासून म्हणजेच लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा पूर्ण पीक सल्ला सुद्धा आपली कंपनी पुरवत आहे. त्याच्यासोबत तुमचं माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण, त्याची देखील आपलं पूर्णपणे सर्व्हिस असणार आहे. तर तुम्हाला देखील ही जी सर्व्हिस आहे तर ती घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या टोल फ्री नंबरवरती संपर्क करू शकता किंवा आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.